बघा केवढं मोठं मन आहे त्यांचं, आणि तुम्ही तुमच्या उरातून सतत कसली तरी घालमेल उसळून वर येतच असते. कायम आम्हीच चुकीचे, नेहमी आम्हालाच बोल द्या. काकासाहेब असते तर हिमतीलाच दाद दिली असती त्यांनी. श्री शंभू महादेवाने हिम्मत बंद केलंय त्याचा आवाज चढवायला आणि वाद घालायला. पुरुषार्थ दाखवायचा तो रणात, कार्यात नाही. पण आबासाहेब, कार्यात आपली बाजू मुलीच्या म्हणून आपण काही सहन करून घ्यायचं का? मुलीची बाजू असली तरी एक गोष्ट लक्षात ठेवा, हे सिंदखेडे नाही आणि वेरूळ सुद्धा नाही. आपण तिसऱ्याच ठिकाणी कार्य करतो, तेव्हा उणे अधिक होणारच. आपण दुर्लक्ष करायचं. सोय जाणे तो सोयरा, आपण सांभाळून घ्यायचं, पडती बाजू घ्यायची. मनगटातील रग तलवारीत आणून दाखवा, जीव चालवून नाही. मंगल कार्याची धांदल आहे, लक्षात ठेवा. हे त्यांनी सुद्धा लक्षात ठेवायला हवं. जखडत्या नजरेने जाब विचारू लागल्यावर आम्ही काय करायचं? मग आम्ही काही बांगड्या भरलेल्या नाहीयेत. मुंगी होऊन साखर खाल तर काय बट्टा लागेल का? डावपेचांच्या विचारांची खोडी दौडवू नका. कार्य आहे, कार्यात ध्यान द्या. मनी आलेली जळमट जिथल्या तिथं साफ करू नका. सिंदखेडला परतल्यावर ते काम आम्ही करू. इथं फक्त रण हलग्यांच्या टिपऱ्यांचाच आवाज यायला पाहिजे, जाधव भोसलेंच्या वादाचा नाही. ही सोयरिका आहे. पुनवेचे दहीदाट चांदणे सगळ्या वरडावर पसरलंय, आणि इथेच कशाला होळीचा होडवा पेटवताय? होळी म्हणालात ना आबासाहेब, मग आम्ही सांगतो, होळीची शिकार हातची घालवणार नाही. झाली का तयारी? म्हणतात हळदीने रंग उजळतो, पण बघा तरी आपल्या जिजांचा रंग तर आधीच उजळतोय. खरंच बघा काय तेज आलंय ते. धाकल्या बाई, अहो हळदीला एवढं सुंदर तयार केलंय. लग्नात जबाबदारी वाढली आहे हा. ह्यापेक्षा छान तयारी करा. गोदा, नजर काढ बाई जिजांची. जी. सकाळ संध्याकाळ काढावी लागणार हो, गरज भासेल आता. आणि आता हे तेज वाढतच राहणार आहे. गोदा, बाहेर तयारी झाली का बघून. जी. आई, हळद का लावतात? आपली प्रथा आहे ती आनंदानं पार पाडायची. तुम्ही सुंदर आहातच,
पण हळद लावल्यामुळे अधिकच उजळून निघणार. जिजा, पिवळा रंग हे समृद्धीचं आणि ऐश्वर्याचं प्रतीक आहे. हळद लावणं शुभ असतं. काय? ते मांगल्य आणि पावित्र्याचं प्रतीक असतं, म्हणून तर आपण ते भाळी लावतो. सगळ्या दैवी चेतना आपण आपल्याकडे वळवतो. समधी तयारी झाली ना? हो. बाईसाहेब, समधी तयारी झाली याची. चला चला चला. तलवारीकडे बघत का उभे आहात? मनगटातील रक्त तलवारीत उतरवायची आहे ना, म्हणून बघतोय तलवारीकडे. जास्त चालवू नका. हत्यार म्यान बंद करा आणि आत चला. खास हळद आहे, रंगाचा बेरंग करू नका. चला चला. तुम्ही काय करता इथं? चला जा. अहो, मजल्यावर मी काय सांगितलं ऐकलं नाहीत का? अहो, तुम्ही काय मुली आहात का? पण आता जिजांना बहिणी कुठे आहेत? हो ना, जिजांना माहेरी बहिणी नाहीत की सासरी नणंदा नाहीत. मग त्यांना हळद लावणार कोण? हो आऊ, आम्हाला हळद लावायला आमचे भाऊच पाहिजे. वा वा, फक्त भाऊच का? आम्ही पण आहोत की. मग आम्ही जिजांना हळदीचं पान लावायला आलोय. बघा जिजा, किती जीव आहे तुमच्यावर. तुम्ही म्हणजे कोणी बाजूला राहिलेलं नाही. चला सुरू करा. अहो, पण अजून उष्टी हळद यायची आहे. ती येऊ द्या. ती आली की मग सुरुवात होईल. अजून आली नाही? थांबा, मी बघून येतो. आलो. आऊ, आम्हाला नको उष्टी हळद. जिजा असं बोलतात का? अहो, आता सगळ्यात वाटा आला. बाहेर लक्ष असू द्यात. चला, उष्टी हळद तिकडच्या घरी घेऊन जायला हवी. वाट पाहत असतील. मंबाजी, परसोजी, उष्टी हळद घेऊन जायचा मान तुम्ही घ्या. आम्ही जातो ना. आता मान मिळवायचं म्हटलं तर थोरलं म्हणून आम्हाला जायलाच हवं ना, शिवाय अधिक जपूनही नेऊ. योग्य अंतर ठेवा. अंतर जर योग्य ठेवलं तरच मान चांगला मिळतो. होय. जा. चला. रंग्या, ए रंग्या, अरे इकडे. जिजाक्कांना लावायला उष्टी हळद आणली. जा घेऊन जा बरं.
हे सांभाळून ने रे बाबा. सांभाळून नाही म्हणजे मग आम्ही कशी आणली होती? आम्ही पण सांभाळूनच आणली होती. होय. एवढी सावरत आणली, पडू पण दिली नाही आम्ही. गोमाजी काका, कोणी पाहिलंय? आम्ही बघितलं ना हळदीचं भांड पडताना. बघितलं का? मग आम्ही येत होतो ते नाही दिसलं का? तर तेव्हा डोळे फुटले होते. डोळे फुटलेत का काय ते आम्ही दाखवतो ना तुम्हाला. दादासाहेब राहू दे. राज जाऊ दे. तिकडे हळद चढती झाली, इथं जिजाकांना बी तशीच चढल. उगा आपण आवाज चढवाय नको. सांडू दिलं नाही मग तर झालं ना. आपण आवाज चढवायला नको म्हणजे आम्ही आवाज चढवतोय? पहिली ठिणगी कोणी टाकली? हा, धडक कोणी दिली? आत्ताची गोष्ट नाही, रंगपंचमीपासून बघतोय. हा, आम्हाला काही कळत नाही असं वाटलं का? आम्हाला काय हौस आहे का तुम्हाला येऊन येऊन धडका मारायची? काय आम्हाला हौस आहे? आम्ही असले धडका वगैरे मारत नाही, थेट शिकार करतो. ध्यानात ठेवा. दादासाहेब, दादासाहेब तुम्ही जिजाक्कांकडे जा. राज उष्टी हळद घेऊन आले, त्यांचं मानपान असतं या, ते म्या बघतो. राज चला, म्या धावतो तुम्हाला. आणि व्यवस्थेत काय बी कमी वाटली तर मला सांगा, मी आहे. फक्त आवाज दे. या. जा तुम्ही फराळाचं बघा. दादासाहेब अहो जा, जिजाक्कांना हळद लागली असेल. आज हळदीचा दिस गाली फिरे मोर पिस आहा जिजाचा गथाट सोन्या रुपयाचा पाट आज बाई ग बाई आज बाई ग बसे पाटावरी जिजा गंध हळदीचा ताजा पान आंब्याची कोवळी त्याला हळद पिवळी आज बाई ग बाई आज बाई ग बाई हळद नाजूक हातानी लावा तिन्ही मातानी लाव लग्नाचा मांडला सडा हळदीचा सांडला आज बाई ग बाई 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 चंद्राच्या वंशातली तेजस्वी जिजा अन सूर्यवंशी तेज शहाजी राजा जणू शिवाला शक्ती घालते माळ हे लगीन पहाय थांबला काळ जणू शिवाला शक्ती घालते माळ लगीन पहाय थांबला काळ सराय आली का काळ फिरात की काळाच्या मनात फुटे पहाट की काळाच्या मनात फुटे पहाट की काळाच्या मनात फुटे पहाट
वराडी मंडळीच्या मानपानाचं नीट बघा. जा राज. राज, माफी असावी. जे झालं ते झालं, चुकून झालं. म्हणजे आमच्या दादासाहेबांच्या मनात काही नव्हतं आणि तुमच्या बी मनात काही नव्हतं. तेव्हा समद विसरून जा. हे ना जाऊन तुमच्या दादासाहेबांना सांगा. त्यासनी बी सांगून आलोय. फक्त तुमच्या पुढे हात जोडतो. बरोबर आहे, ठीक आहे. ए चला रे. गोमाजी, राज, कार्यात तुझ्यावर हीच कामगिरी. या संभाजीराजांवर आणि आपल्या दत्ताजींवर बारीक लक्ष ठेवायचं. जी, या दोघांचे ग्रह काही जमत नाहीत. कार्य पूर्ण होईपर्यंत या दोघांना शांत ठेवायला पाहिजे. होय. नाही तर दोघं काहीतरी गोंधळ करतील आणि रंगाचा बेरंग होईल. जी. दत्ताजी कुठे आहेत? म्हणजे मी आता आताच धाडलं होतं. ते आत नाहीत. बघा जरा, ते बी काही कमी नाहीत. जी धनी. वाट अडवायची, नीट नजर ठेवा. शिकार करायची म्हणे. आम्हाला काही शिकार करता येत नाही का काय? सिंदखेडची शिकार कशी करतात ते दाखवतोच यांना. थांबा, गोमाजी काका आलेत, वाट अडवू नका. काय बघताय काय? जा, हळद लावा, गाणी म्हणा. हे असं शस्त्र घेऊन रस्ता अडवणं तुम्हाला शोभत नाही. आम्हाला काय शोभतं हे आम्ही चांगलंच जाणतो. ते तुमच्याकडून शिकण्याची गरज नाही आम्हाला. आहे ना? गरज आहे. काय आम्ही कोण आहोत ते तुम्हाला माहीत असतं ना, तरी असे सैनिक घेऊन दबा धरून बसला नसतात. हिम्मत आहे ना, तर लढाई करा. एकास एक. हिमतीचं काढू नका. हे आमचं हत्यार आहे ना, त्यात हत्तीचं बळ एवढं लक्षात ठेवा. मग त्या हत्तीला कापण्याचं बळ आम्ही राखतोय, तुम्ही पण ध्यानात ठेवा. दादासाहेब, हत्यार खाली घ्या. दादासाहेब, हत्यार खाली घ्या. अहो राज, ही कार्याची येळ आहे. अरे तोंड काय बघतोस? जा, जिजाकांना लावत असलेली हळद घेऊन या आणि आधी यासनी लावा. दादासाहेब, अहो जिजाकांची हळद आहे. राज, तुमच्या थाकल्या भावाचं लगीन आहे. उगा नग.
काय सांगितलं होतं गोमाची तुला? काय आरंभलंय तुम्ही? हात जोडतो तुमच्या की लोटांगण घालू. हे कार्य निर्विघ्न पार पडू दे एवढीच कृपा करा. स्वारींची वर्दी येत नाही तोवर मनाला काळजी लागून राहते, आणि वर्दी आली ती रक्ताच्या अभिषेकाची. अभिषेक? याला अभिषेक नाही म्हण. भोसल्यांसाठी हा फक्त एक ओरखड आहे. आम्ही नाही भीक घालत असले कशाला. पण स्वारी एकटी नाही आता. आमचाही विचार करावा म्हटलं. आम्हाला किती भय वाटलं. पदरकाठच्या जरतारी वेळेत मंगळसूत्र अडकावं ना, तसं झालं. श्वास कोंडला. का ते कामी आलो अशी खबर आली की काय? असं अभद्र बोलू नका. बास बास पुरे आता. तसं नव्हे. अहो, ज्यांच्याशी सोयरीक करायची त्यांच्यावरच हत्यार उगारलं म्हणजे आणखी काय होणार? उद्या तुम्ही एकमेकांचे साले मेवणे होणार आहात. आपण जरा सबुरीनं घ्यावं. साले मेवणे कशाचे? आणि तुम्ही आम्हाला शिकवू नका. आमच्यामध्ये नाक खुपसण्याची काही गरज नाहीये. सुनबाई, मंगल कार्यात आसवं का ढाळत आहात? आणि अशा रडत रडत कुठे निघालात? सासूबाई साहेबांकडे. का? स्वारींना पाता लागलं तर आम्ही हळद लावली. हिताचं काही बोलू लागलो, मनीची गाठ उलगडू लागलो तर आम्हालाच खडे बोल सुनावले. मग आम्ही काय करणार? म्हणून स्वारींची तक्रार करायला निघालात तर? मग काय करणार? सुनबाई, नाकाच्या शेंड्यावर आहे ते झटका आधी. त्याच्यावर राग आहे, अभिमान आहे, तोरा आहे, गर्व आहे. सगळं जे काही येऊन बसतं ना, ते तिथेच बसतं. पण आम्ही असं नाही वागलो. मनापासून सांगितलं, पण स्वारी ऐकतच नाहीत. आपलं सगळं ऐकावं असं प्रत्येक स्त्रीलाच वाटत असतं. त्यात गैर काही नाहीये. पण याचा अर्थ तिकडून काहीच ऐकलं जात नाही अशी तक्रार करणं ही चुकीचं आहे. हळद लावायला गेलात तर लावून घेतली ना त्यांनी? हो. मग ध्यानात ठेवा, जखमेला औषध असतं, स्वभावाला नाही. पण आमची काहीच चूक नव्हती काकी साहेब. चूक? आम्ही आता सकाळचं उगाळत बसत नाही. पण आत्ता पुरतच बोलायचं झालं तर आपल्या माणसाच्या डोळ्यात अश्रू येता कामा नये. आणि ती जबाबदारी तुमची आहे. यात कसूर झाली होय ना? त्यांना काय कशाने रडायला येतं? लाजाळूच्या पानांना हात लावला तर पानं मिटतात. मग ती पानं मिटू नये म्हणून त्यांना हात लावायचाच नाही. त्या हळव्या आहेत, कशानेही रडू येतं हे माहिती आहे ना? मग आवाज चढवून बोलायचंच नाही. आपण जेव्हा समोरच्या माणसाला बोट दाखवतो तेव्हा 3 बोटं आपल्याकडे सुद्धा असतात, हे ध्यानात ठेवा. कुणाची राखण करताय ठाऊक आहे ना? कुणी आगळी केली तर सरळ खात्मा करायचा आणि मागावून आम्हाला सांगायला यायचं. समजलं? हयातभर इमान व्हायलंय धनी, काय बी चूक होणार नाही. पाठवणीपर्यंत कचदिल होऊ नका, एवढंच मागणं आहे. एवढं केलं तरी सोन्याची कडी इमानात घेऊ. पाठवणीपर्यंत जबाबदारी आहे हे ध्यानी ठेवा. हा. आमच्या पाठवणीची एवढी घाई झाली आबासाहेब? नाही, कोण म्हटलं? मग आम्ही ऐकलं ते?
त्या राखणीसाठी केलेल्या सूचना होत्या. काही अमंगळ घडू नये म्हणून घेतली गेलेली काळजी होती. तुम्हाला असं का वाटलं? तसे पाठवणी म्हणजे झाडावरून पडलेलं पानच असतं ना. झाडाने सोडलेलं आणि कुठे जाईल ते ठाऊक नसले. कुणी सांगितलंय? जिजा, आम्ही आमचा कलेच्या कापून या लग्नाला तयार झालोय. आमचा दिल बिलकुल तयार होत नव्हता, पण आम्ही किती काळ आमचं बघायचं? तुमचं नुकसान करून आमचा स्वार्थ साधायचा म्हणून तयार झालो. आबासाहेब, आमचं चुकलं. आम्हाला क्षमा करा. केलत ना? जिजा, आम्ही तुमच्यावर कधी राग धरू शकलोय का? याआधी धरला नाही, पण उभ्या जिंदगीत तुमच्यावर राग धरणं आम्हाला कधीच होणार नाही. आम्ही पण ना, जे असेल ते पटकन बोलून मोकळ्या होतो. जिजा, ठाऊक आहे आम्हाला, पण यानंतर सगळंच असं असेल असं नाही ना. लग्नानंतर पुढचं बदलतं. आबासाहेब, तुम्ही बदलणार नाही, मग आम्ही कसे बदलू? लेकीचा जन्म म्हणजे नदीचा उगम असतो. तो आमच्या आठवणीत साठवणीत राहील, पण लग्नानंतर लेकीचं नव्यानं आयुष्य सुरू होत. जणू नदीचा प्रवाह सुरू होतो. प्रवाहाचा संघर्ष असतो, उगमाचा नाही. मग प्रवाह नकोच. असं म्हणून कसं चालेल? प्रवाह थांबला की साचले पण येत. साचलेल्या पाण्याला डबकं म्हणतात आणि वाहत्या पाण्याला प्रवाह. बघा आबासाहेब, आता तुम्हीच आधी नाकारलं. अहो, झाडाने पान सोडणं असो किंवा नदीचा प्रवाह असो, पण शेवटी दोन्ही तुमच्यापासून दूरच असणार आहे ना. आम्ही नाकारत नाही, पण दृष्टिकोन बदलायला सांगतोय. या निसर्गाच्या गोष्टी असतात, आपण त्याकडे कसं बघतो हे महत्वाचं असतं. बदल होतच असतात. निसर्ग काही गोष्टी सोडतो ते चांगल्यासाठीच. म्हणजे चांगलं होण्यासाठी त्याग करावा लागतो. आम्हाला नाही पटत. आम्ही सांगतो. बघा, दगडात मूर्ती लपलेली असते, पण दिसते का आपल्याला? नाही. पण मूर्तिकार त्या दगडातला अनावश्यक भाग बाजूला काढतो, म्हणजे तो दगड अनावश्यक भाग त्यागतो. मग मात्र आपल्याला ती सुंदर मूर्ती आपोआपच दिसायला लागते की नाही? हो की नाही? अगदी तसं आहे. आबासाहेब, हे तुमचं सांगणं समजवणं आमच्या खूप याद येईल. आम्हाला तर काहीच गोड लागणार नाही. अगदी तुम्ही केलेला खरडा सुद्धा. बघा बघा, खाऊन तर बघा खरडा. बघा, आमच्या जिजाने खरडा केलाय. आमच्या आऊच्या हातासारखीच चव. आम्हाला तुम्ही केलेला तो पहिला खरडा सुद्धा अजून याद आहे. आम्ही विसरूच शकत नाही. अय्या, तो किती तिखट झाला होता ना. हे तो तिखटपणा विसरण्यासाठी. याची घोडी शेवटच्या श्वासापर्यंत आमच्या जिभेवर रेंगाळत राहील.
आमच्या इथे वेरूळमध्ये सीमेवरती असं पूजन केलं जातं. हो, आमच्याकडे पण आता आपल्या दोन्ही मुलगांच्या सीमा नाहीत म्हणून मग इथंच. ये शादी हमें रोकनी होगी, ये शादी हमें रोकनी होगी, किसी भी सूरत में हमें ये शादी रोकनी होगी. पण हुजूर आता जप करून काय फायदा? तो जाओ और रोको इस शादी को, खात्मा करो. कोण? आम्ही? नहीं तो भगा के लेकर आओ, हम खात्मा करेंगे. आपने दुरुस्त फरमाया हुजूर, अगर किसी को उठाकर लेके आएंगे तो शादी ऐसे भी रुकी जाएगी. कोण? शहाजी का जिजा? नाही म्हणजे नवरा की नवरी? अगर किसी को उठाकर लेके आएंगे तो शादी ऐसे भी रुकी जाएगी. कोण? शहाजी का जिजा? नाही म्हणजे नवरा की नवरी? अकल नाम की भी कोई चीज होती है सिर पतराव, ये पता भी है. एक तो लखोजी राजे, बड़ी हस्ती, उनसे बड़े वो वणगोजी राजा. मुंह में जबान भी है, इसका मतलब ये नहीं कि आप कुछ भी बकेंगे. हुजूर, सगुना से पता चला कि उनके पास जो शादी करवाने वाला पंडित है ना, उसे सब बड़ा मानते हैं. क्यों ना हम उसी को उठाकर लेके आए? पंडित? अब उनकी शादी करवाने वाला काजी. उससे क्या होगा, वो दूसरा नहीं खड़ा कर सकते. लेकिन हुजूर, अफरा तफरी तो मच जाएगी और समय भी निकल जाएगा. और ये लोग है ना, वो मुहूर्त बीरत को बड़ा मानते हैं. और दूसरी बात हुजूर, हमें भी थोड़ा वक्त मिल जाएगा. इस पर गौर कर सकते हैं. उठाओ उस पंडित को उठाओ, लेकिन ख्याल रहे इस बात की खबर किसी को ना हो, वजीर आजम मलिक अंबर तक को भी. पण त्यांना उचलताना कोणी पाहिलं तर? जो देखेगा उसे भी उठाओ, इतनी भी समझ नहीं. मलिक अंबर, अब इसे कैसे मात दोगे? बादशाह सलामत का इकबाल बुलंद हो. बुलंद हो, बुलंद हो. हुजूर, आपकी खिदमत में लखुजी राजे, विठोजी राजे और वणगोजी राजे हाजिर हुए हैं. कोई शिकायत, कोई बाधा? कोई शिकायत, कोई बाधा? हुजूर, आपके रहते हमें बाधा कैसे आ सकती है? आपके साए में हम महफूज हैं. तो फिर कोई और वजह, कोई चाहत? कोई और वजह, कोई चाहत? निजामशाहीचा डंका पिटणारे मनसबदार और क्या चाहते हैं? बस दिलेल्या शब्दाप्रमाणे लग्नाला या. आपकी और वजीर आजम मलिक अंबर जी की मौजूदगी हमारे लिए सबसे बड़ा तोहफा है. हमारा भाग्य होगा. विठोजी राजे, लखोजी राजे की बेटी आपके घर आ रही है, वही भाग्य की कुंजी है. काश ये दिन देखना मालोजी राजे के नसीब में होगा. आप रहम दिल है, आपने उन्हें याद किया. मालोजी राजा हमारे जहन में हमेशा वैसे ही रहेंगे. बिल्कुल दुरुस्त. ये तख्त उन्हें कभी नहीं भूल पाएगा. आप बेफिक्र रहिए, हम जरूर आएंगे. बादशाह के साए में हम भी आएंगे. बहुत बहुत शुक्रिया. ऊर्ध्वमूलमदशाखमश्वत्थं प्राहुरव्ययं छन्दांसि यस्य पर्णानि यस्यं वेद स वेदवित्. कोण?
गुरुजी धनी मी तुमच्याकडेच येत होतो. थोरल्या राणी सरकारांनी तुम्हासनी हुडकायला पाठवलंय. आता आम्ही काय लहान सहान पोर आहे? नाही तसं नाही, पण आतमध्ये व्याय भोजनाची समधी तयारी झाली आहे. दाखलं धनी उपाध्यायांकडे सांगा उभी घेऊन गेले ती. बर. अरे आम्ही दोन्ही व्यायाम घेऊन ग्रहमखाला गेलो होतो. ग्रहमक? हा, आपण तर पातशाह आणि मलिकंबर हे दोन्ही नाजूक आणि कोपिष्ट ग्रह. त्यांची शांत म्हणजे फार मोठा विधी तो पार पडला. आता व्याय भोजन करूयात. उपाध्याय आले की. दादासाहेब काय झाला? काय झालं जगदेवा? उपाध्याय आपल्या दालनात नाहीयेत. त्यांच्या दालनामध्ये झटापटीचे चिन्ह दिसत आहेत. आम्हाला वाटतंय बहुधा त्यांना कोणतरी पळवून नेलंय. चला बघूया. शरीफजी इथे आहेत का? नाही, आतमध्ये तर आचलोजी राजा, राघोजी राजा आणि बहादूर राजा आहे. शरीफजी राजा आतमध्ये नाही. आम्ही त्यांना सगळीकडे शोधून आलोय, ते कुठेच दिसत नाहीये. गोमाजी आतमध्ये वरती द्या. म्हणावं मुलांना अजिबात नजरेआड होऊ देऊ नका, आणि खास करून जिजाना. जी विठोजी राजे जी, तुम्ही शहाजीना त्यांच्या दालनात घेऊन चला. आऊ साहेबांना आम्ही सांगतो. ओ ऐका, तुम्ही कुठे निघालात? ते शांत बसणार ते नव्हे, बघतो आम्ही. चला आधी आपण उपाध्यायांच्या दालनात जाऊयात. जी, आम्ही आमच्या नातवाचा शोध घेतो. हो. गुरुजी धनी मी तुमच्याकडेच येत होतो. थोरल्या राणी सरकारांनी तुम्हासनी हुडकायला पाठवलंय. आता आम्ही काय लहान सहान पोर आहे? नाही तसं नाही, पण आतमध्ये व्याय भोजनाची समधी तयारी झाली आहे. दाखलं धनी उपाध्यायांकडे सांगा उभी घेऊन गेले ती. बर. अरे आम्ही दोन्ही व्यायाम घेऊन ग्रहमखाला गेलो होतो. ग्रहमक? हा, आपण तर पातशाह आणि मलिकंबर हे दोन्ही नाजूक आणि कोपिष्ट ग्रह. त्यांची शांत म्हणजे फार मोठा विधी तो पार पडला. आता व्याय भोजन करूयात. उपाध्याय आले की. दादासाहेब काय झाला? काय झालं जगदेवा? उपाध्याय आपल्या दालनात नाहीयेत. त्यांच्या दालनामध्ये झटापटीचे चिन्ह दिसत आहेत. आम्हाला वाटतंय बहुधा त्यांना कोणतरी पळवून नेलंय. चला बघूया. शरीफजी इथे आहेत का? नाही, आतमध्ये तर आचलोजी राजा, राघोजी राजा आणि बहादूर राजा आहे. शरीफजी राजा आतमध्ये नाही. आम्ही त्यांना सगळीकडे शोधून आलोय, ते कुठेच दिसत नाहीये. गोमाजी आतमध्ये वरती द्या. म्हणावं मुलांना अजिबात नजरेआड होऊ देऊ नका, आणि खास करून जिजाना. जी विठोजी राजे जी, तुम्ही शहाजीना त्यांच्या दालनात घेऊन चला. आऊ साहेबांना आम्ही सांगतो. ओ ऐका, तुम्ही कुठे निघालात? ते शांत बसणार ते नव्हे, बघतो आम्ही. चला आधी आपण उपाध्यायांच्या दालनात जाऊयात. जी, आम्ही आमच्या नातवाचा शोध घेतो. हो. गुरुजी धनी मी तुमच्याकडेच येत होतो. थोरल्या राणी सरकारांनी तुम्हासनी हुडकायला पाठवलंय. आता आम्ही काय लहान सहान पोर आहे? नाही तसं नाही, पण आतमध्ये व्याय भोजनाची समधी तयारी झाली आहे. दाखलं धनी उपाध्यायांकडे सांगा उभी घेऊन गेले ती. बर. अरे आम्ही दोन्ही व्यायाम घेऊन ग्रहमखाला गेलो होतो. ग्रहमक? हा, आपण तर पातशाह आणि मलिकंबर हे दोन्ही नाजूक आणि कोपिष्ट ग्रह. त्यांची शांत म्हणजे फार मोठा विधी तो पार पडला. आता व्याय भोजन करूयात. उपाध्याय आले की. दादासाहेब काय झाला? काय झालं जगदेवा? उपाध्याय आपल्या दालनात नाहीयेत. त्यांच्या दालनामध्ये झटापटीचे चिन्ह दिसत आहेत. आम्हाला वाटतंय बहुधा त्यांना कोणतरी पळवून नेलंय. चला बघूया.
शरीफजी इथे आहेत का? नाही, आतमध्ये तर आचलोजी राजा, राघोजी राजा आणि बहादूर राजा आहे. शरीफजी राजा आतमध्ये नाही. आम्ही त्यांना सगळीकडे शोधून आलोय, ते कुठेच दिसत नाहीये. गोमाजी आतमध्ये वरती द्या. म्हणावं मुलांना अजिबात नजरेआड होऊ देऊ नका, आणि खास करून जिजाना. जी विठोजी राजे, जी. तुम्ही शहाजींना त्यांच्या दालनात घेऊन चला. आऊ साहेबांना आम्ही सांगतो. ओ ऐका, तुम्ही कुठे निघालात? ते शांत बसणार ते नव्हे, बघतो आम्ही. चला आधी आपण उपद्यांच्या दालनात जाऊयात. जी, आम्ही आमच्या नातवाचा शोध घेतो. हो. आऊ साहेब, आऊ साहेब, काय झालं? काही विसरलात का? व्याही भोजनाची सिद्धता झाली? तुम्ही आधी बसा. आम्ही काय सांगतोय ते शांतपणे ऐका. अहो झालंय काय? काही नाही, आम्ही बघतो ते. आम्ही स्वतः जातो. कुठे जाताय? काय झालंय? काही होणार नाही शरीफजींना. आम्ही आणतो शोधून. आम्हाला कळेल असं बोलाल का? शोधून आणतो म्हणजे काय? अहो त्यांना कोणीतरी पळवून नेलंय. ते आणि उपाध्याय कुठेच सापडत नाहीये. शंभू महादेवा, अहो तुम्ही काय सांगताय हे? आम्ही निघालो. आम्हाला आशीर्वाद द्या. फक्त तुम्हाला सांगण्यासाठी आलो. जगदेवा, आपल्याला कंबर कसावी लागेल. जी, नुसतं फरमान सोडून चालणार नाही. वय धनी, जावई राजा स्वतः निघतो म्हणतात. नाही नाही, त्यांना जाऊ देऊ नका. आपणच समक्ष तिकडे जाऊयात. जी चला. धनी, हिराजी, शहाजीराजा स्वतः शोधायला जातो म्हणतात. शहाजी राजे, शहाजी राजे, तुमच्या उरात ती खळबळ आम्ही जाणतो. तुम्ही कष्ट घेऊ नका, आम्ही जातो. होय, तुम्ही आज जा. पण आम्ही आमच्या भावासाठी निघतोय. त्यात कष्ट कसले? उलट त्यांना शोधणे हे कर्तव्यच आहे. तुम्ही तुमच्या आऊ साहेबांजवळ थांबा, त्यांना धीर द्या. तेही तुमचं कर्तव्यच आहे. राजे, भरोसा ठेवा, आम्ही शोधून आणतो त्यांना. ऐका, समधी एका दिशेला जायला नको, वेगवेगळ्या दिशेला जाऊ. जगदेवा, जी, तू इथं मुक्कामाची व्यवस्था बघ. चला. आऊ, असं कसं नेलं पण? हो ना, मंगल कार्यात हा कसला अपशकुन म्हणायचा? बाजूला ठेवा. शकून, अपशकून आणि काहीही अघटित घडेल असा कुठलाच विचार मनात आणू नका. अहो पण जाधव आणि भोसल्यांच्या जोडीनंच निंबाळकरांच्या तलवारी सुद्धा म्यान्याबाहेर आलाय. अपयश माहित नाही त्यांना. सगळे मिळून यश खेचून आणतील यात काहीच घोर नाही. मग कसला घोर आहे आऊ? तुमचा. जिजा, शब्द द्या, तुम्ही कुठलंही पाऊल उचलणार नाही. काहीही मनात येऊ, कितीही चांगलं वाटो, पण तुम्ही काही करणार नाही. शब्द द्या. आऊ, आम्ही आपल्या गडीत काही केलं असेल म्हणून तुमचा आमच्यावर भरवसा उरला नाही का? तुमच्या लेकीवर भरोसा आहे, पण या वयाच्या सळसळणाऱ्या उसळणाऱ्या रक्ताचा नाही. म्हणून शब्द मागतोय. आणि तुम्ही जिजांना क्षणभर सुद्धा नजरेआड करू नका. आम्ही भाला तिथं ठेवतो आहोतच, पण तुम्हीही सावध राहा.
आजी हुशार रहा. क्षणभराची नजरचूक सुद्धा महागात पडेल.